बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचा तीव्र निषेध आज संग्रामपूर तालुक्यामध्ये करण्यात आला। शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी निषेध व्यक्त करत चेतन घिवे यांच्या नेतृत्वात आज तहसीलदार यांना निवेदन देऊन सदर निवेदन मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सादर करण्याची माहिती यावेळी दिली। त्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। सोबतच जे काही चार्जशीट दाखल केली आणि आता सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करून जे काही आरोपी सुटलेले असतील त्या आरोपींना पण यामध्ये सहभागी करून त्यांना पण सहआरोपी करून त्यांना पण फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। याकरता हे निवेदन तुमच्या मार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आम्हाला पाठवायचं आहे। बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची 3 महिन्यापूर्वी हत्या झाली आणि या प्रकरणाचा तपास अधिक संथ गतीने सुरू असल्याचा आरोप राज्यातील तमाम नागरिक जनता करत आहे। असं असताना हे प्रकरण नेमकं आता न्यायप्रविष्ट झाल्याची जवळपास प्रक्रिया सुरू झालेली आहे। तरी पण या प्रकरणामध्ये काही असे संशयित दुवे आहेत की त्यामध्ये खऱ्या अर्थानं सहआरोपी होणं गरजेचं आहे आणि त्या आरोपी सहआरोपी झाले पाहिजे आणि त्यांनासुद्धा फाशी शिक्षा झाली पाहिजे अशा स्वरूपात निवेदन आज चेतन घिवे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सेनेच्या गटाने तालुका प्रमुख पाटील आणि चेतन भाऊ यांच्या नेतृत्वात इथं दिला गेलेला आहे। मी चेतन भाऊंना विचारतो याबाबत आपल्याला अजून काय सांगता येईल। गेल्या 9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोग येथील सरपंच संतोष भैया देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली। या हत्येमध्ये जे आरोपी आहेत वाल्मिक कराडसह त्यांचे जे चाटे असतील, भुले असतील, जे काही बाकी 7 आरोपी आहेत आणि एक फरार आरोपी, या सर्वांनी अतिशय निर्गुणपणे हत्या केली। हे तेव्हा पण प्रकरण झालं होतं। आज या गोष्टीचं 3 महिन्यानंतर आज निवेदन द्यायचं वेळ अशी आली की हा तपास CIDकडे दिल्यानंतर CIDनी ह्यामार्फत सविस्तर पूर्ण जी आरोपपत्र दाखल केले, जी चार्जशीट दाखल केली, त्या चार्जशीटमध्ये जे काही पुरावे जोडलेल्या सबळ पुरावे जोडले त्यामध्ये ते जे फुटेज आहेत तिथले आणि जे फोटोज जे पाहिले ते फोटो पाहिल्यानंतर या महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशामधील प्रत्येक नागरिकाचं मन असं बिलकुल हळहळून गेलं की इतक्या क्रूरतेने पण हत्या केली जाऊ शकते का। हा एक म्हणजे या हत्येमागे जे षडयंत्र रचलं हा एक त्याचा कळस गाठला गेला। याचा निषेध म्हणून जे काही आरोपी आहेत यांना यामध्ये कठोरात कठोर शिक्षा फाशीचीच आहे, त्यापेक्षा दुसरी शिक्षा त्याच्यापेक्षा कठोर नाही तर त्याच्यापेक्षा वरच्या शिक्षेसाठी पात्र आहेत पण त्यापेक्षा शिक्षा नाही आहे, म्हणून त्यांना यामध्ये फाशीची शिक्षा ही तात्काळ झाली पाहिजे। त्याकरता सरकारने आता त्यामध्ये उज्ज्वल निकुम साहेबांची सरकारी वकील म्हणून नेमणूक केली। ते फास्ट ट्रॅक कोर्टवर घेऊन तात्काळ जी चार्जशीटचे पुरावे आहेत, पुरावे तर जवळपास पूर्ण मिळालेच आहेत, पण यामागे जे काही आका आहेत आणि ते काही संबंधित आणखी जे काही राजकीय व्यक्ती यामध्ये जडलेले आहेत ह्यांनासुद्धा यामध्ये सहआरोपी करून आणि जे काही आता याच्यामध्ये काही कोणी आरोपी सुटलेले असतील त्यामध्ये सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करून त्यांनासुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व करून त्यांनासुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। निश्चितच या मागणीसोबतच संग्रामपूर तालुका शिवसेना तालुका प्रमुख केशवभाऊ पाटील, आपण काय सांगाल पाटील? आमचं सर्वांचं एकच मत आहे की वाल्मिक कराडला फाशी लवकरात लवकर झाली पाहिजे। यासाठी आम्ही आज निवेदन देण्यासाठी संग्रामपूर तहसीलमध्ये आलेलो आहोत। आमचे वरिष्ठ नेते प्रतापराव जाधव यांच्या आदेशाने आम्ही इथं आलेलो आहोत। आमची सरकारला एवढीच विनंती आहे की ताबडतोब त्या वाल्मिक कराडला फाशी द्यावी आणि आपल्या देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा, एवढीच मी तालुक्याच्या वतीनं निवेदन देतो। सरपंच देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा ही तमाम राज्यातील मागणी असताना संग्रामपूर तालुक्यातसुद्धा ही मागणी उठाव धरत आहे। वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे।